सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. हे तीन इथे लिहिले बघा मी, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. हे तीन स्टेट ऑफ मॅटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. हे कसे इंडिकेट करायचे? जर सॉलिड असेल तर एका स्मॉल एस ने दाखवायचा. क्लिअर? जर लिक्विड असेल तर स्मॉल एल ने दर्शवायचा. जर ते गॅसियस स्टेट मध्ये असेल तर एकतर तुम्ही स्मॉल जी लिहा किंवा तुम्ही वरच्या दिशेने बाण दाखवा. समजते? ठीक आहे. आणि ऍक्वियस स्टेट असेल, आता ऍक्वियस काय असतं त्याला मराठीमधून जलीय द्रावण म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मी एका बीकर मध्ये काय केलं, अशा प्रकारे एका बीकर मध्ये पाणी घेतलं थोडंसं वॉटर, आणि याच्यामध्ये मी शुगर ऍड केलं. याच्यामध्ये काय केलं मी? शुगर ऍड. तर याला काय म्हणतात? ऍक्वियस सोल्युशन ऑफ शुगर. याला काय म्हणायचं? ऍक्वियस सोल्युशन ऑफ शुगर, म्हणजेच साखरेचे जलीय द्रावण. तसं जर द्रावण असेल तर त्याला ऍक्वियस सोल्युशन म्हणतात, आणि याचं AQ म्हणून आपण त्याच्या पायथ्याशी AQ लिहित असतो. कळलं? त्याच्यानंतर तिसरी आणखीन एक स्टेट आहे, अवस्था, त्याला प्रिसिपिटेट म्हणतात. याला मराठीमधून अवक्षेप म्हणतात. मराठीतून काय म्हणतात त्याला? अवक्षेप. आता अवक्षेप कशाला म्हणायचं बघा, लक्ष द्या. अवक्षेप म्हणजे काय असतो? समजा एखादा कागद जळाला, एखाद्या कागदाला मी जाळलो, म्हणजे केमिकल रिएक्शन झाली, बरोबर नाही? तर ते कागद जळाल्यानंतर खाली उरलेलं जे काही मटेरियल आहे त्याला काय म्हणतो आपण? ऍश. ते जे आहे ना त्याला प्रिसिपिटेट म्हणतो. लक्षात आलं? तशा अवस्थेत काही जर असेल तयार झालेलं तर त्याला प्रिसिपिटेट म्हणायचं, आणि ते कसं दर्शवायचं? खालच्या दिशेने बाण. क्लिअर आहे? लक्षात? आता थोडं